जय जय राम कृष्ण हरे हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे हरे जय जय राम कृष्ण हरे हरे जय जय राम कृष्ण छत्रपती संभाजी महाराज की जय, जोग महाराज की जय, पवाडे कळी कान पाया पणे तो हा पंढरीचा राणा पुसा 618 जना याच्यात आवाज द्या दोन्ही याच्यामध्ये आणि बिलकुल कमी करायचं नाही बिलकुल कमी करा ज्याची गर्जता पवाडे कळी काळ पाया पडे तो हा पंढरीचा राणा पुसा 618 जना चिंतिता जयासी भुक्ती मुक्ती कामारी दासी तो हा पंढरीचा राणा पुसा 618 जना वैकुंठाशी जावे तुका म्हणे ज्याच्या नावे वैकुंठा जावे तुका म्हणे ज्याच्या नावे तो हा पंढरीचा राणा पुसा 618 जना विठ्ठल पांडुरंगा करो प्रथम
मन मना पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांच्या दुसरे चरण संतांचिया दुसरे चरण संतांचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुकाजयांचे केल्यास इतक्याला पण आवाज गेला पाहिजे मग काय करायचं बघा तुम्ही चे केल्या स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण ते जेवण श्री जयश्रीचे ते नमस्कारून येतात ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी मस्त काही पायावरी या बाकी बंद करा या वारकरी संतांच्या शरण शरण एकनाथा पायी माथा ठेविला नका पाहू गुणदोष झालुदास पायाचा एक एक विठाबाई माझे पंढरीचे आई भीमानी चंद्रभागा तुझ्या चरणीच्या गंगाओ वचन ऐका कमलापती माझी रंकाची विनंती कर जोडितो कथे काळी आपण असावे जवळ माझी वाणी दोजे वर्णी माझी वाणी दोजे वर्णी माझी वाणी तुझे वर्णन गुणना माझी वाणी तुझे वर्णन गुणना ऐसे देई प्रेम काही करावा माझी वाणी दोजे वर्णी माझी वाणी दोजे वर्णी ऐसे देई प्रेम काही करावा माझी वाणी तुझे वर्णी गुणना माझी वाणी तुझे वर्णन गुणना ज्याची गरजता पवाडी ज्याची गरजता पवाडी कळीकाळ पाया पडी तो हा पंढरीचा राणा कुसा सहाचो 18 जना सकल गुण निधान अनंत कोट ब्रह्मांड नाय भगवान परमात्म्याचे निशिभक्त महाराष्ट्र शनिश्वंदे संत सम्राट श्रीमंत श्री जगद्गुरु तुकाराम महाराज यांचा 4 चरणांचा पंढरीश पांडुरंग परमात्म्याच्या कार्याची मीमांसा करणारा अभंग आहे तुकाराम महाराज या अभंगामध्ये देवाची कार्यत्व अवचितकाने ओळख करून देतात. अभंगाचा सरळ अर्थ असा आहे ज्याची गरजता पवाडे कळी काळ पाया पडे पंढरीश पांडुरंग परमात्म्याचं चिंतन पवाडे म्हणजे कीर्ती गर्जना म्हणजे मोठ्याने केल्यानंतर परिणाम काय होतो जगावर काळाची सत्ता आहे आणि काळावर ईश्वराची सत्ता असल्या कारणानं रात्रंदिवस जर त्याचं चिंतन केलं तर जगा काळ खाय आम्ही माता दिला पाय या न्यायानं का तुमच्या पाया पडतो विठ्ठल काही बुद्धिजीवी लोकांनी प्रश्न केला ठीक आहे तुकाराम महाराज त्याचं चिंतन आम्ही अगदी मोठ्याने केल्यानंतर काय आमच्या पाया पडेल मान्य आहे मला पण कोण आहे तो हा पंढरीचा राणा कुसा 18 जना रे 6 शास्त्राला विचारा 4 वेदाला विचारा 18 पुराणाला विचारा विठ्ठल काही लोकांनी प्रश्न केला ठीक आहे तुकाराम महाराज जगावर काळाची सत्ता आहे काळावर देवाची सत्ता आहे त्या ईश्वराचं आम्ही चिंतन केल्यानंतर काळ आमच्या पाया पडेल मान्य आहे आम्हाला पण आणखीन भगवान पंढरीश पांडुरंग परमात्म्याचं चिंतन केल्यानंतर ऍडिशनल काही आणखीन फायदा होईल का म्हणले हो चिंतिता जयासी भुक्ती मुक्ती कामारी दासी भोग आणि मोक्ष तुमच्या पायावर लोटांगण घालेल विठ्ठल आणखीन काय फायदा होईल मला दुर्लभ असलेला जो वैकुंठ आहे दुर्लभ असलेला जो मोक्ष आहे तो मोक्ष तुम्हाला सहज प्राप्त होईल पण त्यासाठी रात्रंदिवस त्याचं चिंतन करावं लागेल राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी
रात्रंदिवस त्या ईश्वराचं भजन करावं लागेल. एक दिवस चिंतने चिंतने तद्रुपता ती अवस्था प्राप्त होईल आणि त्या अवस्थेच्या माध्यमातून तुम्हाला त्या मोक्षापर्यंत जाता येईल. म्हणून वैकुंठाशी जावे तुका म्हणे ज्याच्या नावे, हीच परिभाषा माऊली महावैष्णव ज्ञानोबराय हरिपाठामध्ये करतात. वैकुंठ भुवने घर केले, घर केले, वैकुंठ भुवने घर ज्ञानदेव ध्यानी रामकृष्ण म्हणे, ज्ञानदेव ध्यानी रामकृष्ण म्हणे, वैकुंठ भुवनी घर गेले, वैकुंठ भुवनी घर गेले. देवा ध्यानी रामकृष्ण म्हणे, ज्ञानदेव ध्यानी रामकृष्ण म्हणे, हे वैकुंठ भुवनी घर गेले, वैकुंठ भुवनी घर शाबास. मला असं वाटलं पहिल्याच घासाला खडा लागतो काय म्हणून. विठ्ठला वैकुंठ भुवनी घर केले, पण त्यासाठी हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. रात्रंदिवस त्या ईश्वराचं तुम्हाला चिंतन करावं लागेल. हीच परिभाषा तुकोबराय करतात. अरे रात्रंदिवस जर त्या ईश्वराचं चिंतन केलं तर वैकुंठाशी जावे तुका म्हणे ज्याच्या नावे, तो हा पंढरीचा राणा हुसा सहाचो 18 जना. विठ्ठल ही मध्ये जागा रिकामी कशा सोडली. ही जागा मध्ये अभंग तुकाराम महाराजांचा अभंग 4 चरणांचा अभंग त्या पंढरशी पांडुरंग परमात्म्याची कार्याची व्यवस्था करणार अभंग आहे. अभंगाचा सर्व अर्थ तुमच्याकडे ठेवलेला आहे. वारकरी संप्रदायाचा दंडक आहे. दांडेकर मामापासून आली परंपरा आहे. कीर्तनकारांनी आल्याबरोबर अवघ्या 2-5 मिनिटांमध्ये अभंगाचा सर्व अर्थ तुमच्याकडे ठेवला पाहिजे. या न्यायानं अर्थ तुमच्याकडे ठेवलेला आहे. चिंतनाकडे होण्यामध्ये थोडासा पर्याय द्यायचा तो म्हणजे असा, थोर साधू संतांच्या पदस्पर्शाने पोलीस झालेली भूमी आहे आणि या भूमीमध्ये अनेक बहुतेक 7 वर्षापासून चालू असलेला अखंड हरिनाम सप्ताह, सर्वांचं श्रद्धास्थान राष्ट्रमाता जिजाऊसाहेब आणि अलीकडे शिवसेना पक्षाची स्थापना ज्यांनी केली बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीच्या निमित्तानं सुंदर असा पर्वकाळ तुम्ही साधलेला आहे. आणि या पर्वकाळात चालू असलेला हा नामयज्ञ परमश्री परमानंद विठ्ठल विठ्ठल परमश्री परमादरणीय रेवती पारायण भागवताचार्य महाराष्ट्र ज्यांचं नाव आहे असे असणारे आमचे सुनीलजी महाराज गवारे यांच्या मार्गदर्शनाने संपन्न होत असलेला हा नामयज्ञ आल्यानंतर आनंद वाटला. माझी जातीची मज भेटू कोणी. परमश्री परमादरणीय रेवती पारायण भजन सम्राट आमचे काकडे मामा हजर आहेत, त्यांना शतकोटी धन्यवाद. सुंदर असा आवाज आहे. त्यानंतर परमश्री परमा आदरणीय रेवती पारायण नागरे महाराज, आगळे महाराज वा नामदेव वा आगळे हजर आहेत, त्यांना शतकोटी धन्यवाद. त्यानंतर परमश्री परमादरणीय रेवती पारायण भोसने महाराज हजर आहेत, त्यांना शतकोटी धन्यवाद. परमश्री परमादरणीय रेवती पारायण पवार महाराज वा. त्यानंतर आमचे बाबाजी पवारच का वा. विठ्ठल त्यानंतर आमचे विनेकरी महाराज, त्यांना शतकोटी धन्यवाद. काय नाव विनेकरी महाराजांचं? सोनटक्के. व्हेरी गुड. त्यानंतर ज्यांचं धान दिकीड धातकड दिकीड कथा कधी नगर नगन तुम्ही ऐकत आहात असे असणारे आमचे परमश्री परमादरणीय रेवती पारायण कृष्णा महाराज वा, त्यांनाही शतकोटी धन्यवाद. त्यानंतर आमचे सनईवाले बाबा कुठेही राहतात आमच्या. त्यानंतर आमचे सोबदार, आणि सोबदार असेच पाहिजे धष्टपुष्ट. कसाही महाराज असला तर असं कोवळीत धरलात गेलंच नाही पाहिजे. विठ्ठल आणि मी नेहमी सांगत असतो मला खायला नसलं चालतं, गायला सिस्टम लागते. ज्यांची सिस्टम त्यांना शतकोटी धन्यवाद. 10 वाजून 31 मिनिटापर्यंत मदत करा. फक्त याची संडे घालून चांगली करा. याला गेन द्या तुम्ही. याला वरचा सगळ्यात लाल बटन दबा थोडस, आणि त्याच्या खाली मिड राहतं, त्याच्या खाली ट्रबल राहतं. बेस कमी करा. हा काय असं
असं असं आता काही नका करू. विठ्ठल विठ्ठल. ही सगळी प्रेमाची मंडळी. बरेच 2-3 वर्षापूर्वी मी आलो होतो. आमचे आनंद पाटील ते सगळे त्यांचा आग्रह राहतो वास्तवपती इकडे यायला जीव काढतो मी, कारण सिटीत गाडी आणत माझं लय डोकं दुखत, कारण एवढा मोठा गर्दन अलीकडे फार व्याप झालाय. आता सुद्धा गाडी आम्ही बाहेर लावलेली. पण जाऊ द्या, प्रेमाची मंडळी. जेवायला मस्त पूर्णाच्या पोळ्या होत्या, सगळ्यांनीच खाल्ली असतील, त्याच्यामुळे हायगा नाही करायची. विठ्ठल दहा बाजूने 30 मिनिटापर्यंत सगळं वातावरण चांगलं आहे. जाऊ द्या, गर्दी कमी पण दर्दी सर्व. सर्वांनी हाताने टाळी तोंडाने त्या प्रभूचं भजन केलं पाहिजे. बट व्हाय वाट इज रिझन. काय कारण आहे, कशासाठी भजन केलं पाहिजे लक्षात ठेवा. एकच मार्ग असा आहे, भजन मार्ग. तो तुम्हाला देवापर्यंत घेऊन जातो. बाकीचे मार्ग देवापर्यंत घेऊन जातात, पण देव प्राप्त करायचा असेल तर तो फक्त नामाने मिळतो. विठ्ठल. बाकीच्या मार्गाचे अधिकारी आपण नाही. आता सिस्टमवाले काहीच करायचं नाही बरं का भाऊ. आता लय मस्त सगळं मस्त. हा काहीच नाही आता, बिलकुल हात नाही लावत त्याला. विठ्ठल मला त्यास वाव 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 आवडत नाही. हे जे वातावरण जे ना चांगलं सिंपल आहे, याच्यामध्ये माणसाची क्वालिटी कळते. त्या विवेकामध्ये बेसुरू काय होतं मग ते चांगला विकत बाहेर. विठ्ठल लक्षात ठेवा, बाकीचे मार्ग देवापर्यंत जातात, पण देव नामाने मिळतो. आता सगळे माझ्या समोर जेवढे बसलेले ते काही योगाचे अधिकारी सर्व नाही, कर्माचे अधिकारी सर्व नाही, ज्ञानाचे अधिकारी सर्व नाही, पण भक्ती करण्याचे अधिकारी सर्व आहे बुवा. ऐका, कारण योगाचे अधिकारी सर्व नाही आणि तुम्हाला सगळ्यांना ज्ञात आहे. नरोबरायचं प्रमाण आहे हरिपाठामध्ये. योग याग विधी येणे नवे सिद्धी, वायाची उपाधी किंवा योगाची वाटा, जे निघाले गा सुवटा तया दुःखाची वाटा, भागाला मोक्ष देऊन उदार, काशी होय खीर, परी वेचावे लागे शरीर ती गावी. ऐका ऐका, यम नियम प्राणायाम प्रत्याहार ध्यान धारणा समाधी त्यामध्ये असं नाहीये. ऐका, हे एवढं सोपं नाही. का आमच्या रामदेव बाबांनी काही दिवस सांगितलं तुम्हाला, अनुलोम विलोम करा, प्राणायाम करा, कपाल भारती करा. हो, किती दिवस केलं खाटकर नाटक आपले हटकर काट. विठ्ठल विठ्ठल गॅप पडलं काय ना, गॅप पडला ना 2-4 वर्षाचा. त्याच्यामुळे काय आता ते ऐका ऐका, लोकांनी योग केला. आमच्या रामदेव बाबांनी सांगितलं लोकांना, काकडे मामा, पण किती दिवस केला तो? 7-8 उगा 2-4 महिने केला लोकांनी. बर, लोकांनी प्राणायाम केला. वास्तविक माझ्याकडे लक्ष द्या, माझ्याकडे लक्ष द्या. प्राणायाम करण्यासाठी पहिलं यम व्हायला पाहिजे, नियम व्हायला पाहिजे, आसन व्हायला पाहिजे, आणि चौथी अवस्था कोणती आहे अंगद पाटील? चौथी अवस्था प्राणायाम आहे. पण आपल्या लोकांनी काय केलं, तिथं झोपेतून उठले आणि त्याच आथोरणावर आसन शुद्धी सुद्धा नाही, आणि तिथंच कपाल भारती सुरू केलं. तोंडात तर बघून कपाल भारती सुरू. मला सांगा, ऐका, माझ्याकडे लक्ष द्या. ऐका, प्राणायाम केला. बरं, इमानदारी सांगा, प्राणायाम कशासाठी केला तो? देव भेटायसाठी का ढेरी कमी करायसाठी? सोपं आहे ना. कशासाठी केला तो? देव प्राप्ती करायसाठी करीतच नाही लोक. विठ्ठल प्राणायाम केला, पण तो देव प्राप्तीसाठी नाही. जाऊ द्या महाराज, योग, त्या योगाचे अधिकारी आपण नाही. आणखी पुढे बोलायचं जर ठरलं, अष्टांग योग अष्टांग योग नसीने, अष्टांग योग नसीने, अष्टांग योग नसीने, यमन निरोध न कीजे रया, निरोध न कीजे रया, निरोध न कीजे रया, निरोध न कीजे रया. वाचा गीत गाईजे, 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 वाचा गीत गाईजे. यम नेम निरोध न कीजे रया, वाचा गीत गाईजे, वाचा गीत गाईजे. रात्रंदिवस त्या ईश्वराचं भजन करणं, अरे याच्यापेक्षा सोपा मार्ग कोणता आहे? विठ्ठल
कर्म मार्गाचे अधिकारी आपण नाही. काम्य कर्म विघ्न विचित्र देशकाळ मंत्र योग्य दर्शन विधी मात्र शुद्धी सर्वत्र पाहिजे. एवढं सोपं आहे का ते? नाही. कर्म मार्ग आपल्या लायकीचा नाही. बर ज्ञान मार्ग विवेक वैराग्य समाधी षटक मुमुक्षत्व विचारसागर बघा. एवढं सोपं नाही. विवेक म्हणजे काय, वैराग्य म्हणजे काय, समाधी षटक म्हणजे काय, मुमुक्षत्व म्हणजे काय, एवढं सोपं नाही बुवा. विवेक म्हणजे काय, वस्तुमध्ये असलेलं भेदज्ञान, त्याला विवेक असे म्हणतात. वैराग्य म्हणजे काय, मृत्यूलोकापासून ब्रह्मलोकापर्यंत असलेले जे भोग आहे त्या भोगाविषयी असलेला जो त्याग आहे त्याला वैराग्य असे म्हणतात. विठ्ठल आणखी थोडा खुलासा करतो, थोडा ऐका. वस्तू ही सदृश्य असली पाहिजे, वस्तू ही प्राप्त असली पाहिजे, वस्तू ही अनुकूल असली पाहिजे, वस्तू ही भोग्य असली पाहिजे. ऐका. आणि भोगता हा अधिकारी असला पाहिजे. आणि तेव्हा त्यांनी म्हणलं पाहिजे मला ही लागत नाही, तेव्हा वैराग्य सिद्ध होतं. विठ्ठल काय 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 बोललो मी? वस्तू सदृश्य असली पाहिजे, वस्तू प्राप्त असली पाहिजे, वस्तू अनुकूल असली पाहिजे. थोडा ऐका. हो मोकारी एक आणल्याबाई पाकोळे धरून द्यायला नवऱ्याला शिजून सांगतात मला. विठ्ठल पांचटपणा केला. सगळे कीर्तनकार हलकट लोक झाले सगळे. हो काही सांगत येतात येऊन. अरे ज्ञानोबरायची ज्ञानेश्वरी तुकाराम महाराज गात आहे ते आपलं इकडच्या तिकडच्या पांचट गप्पा. जाऊ द्या काय एक कालाचा महिमा चालू आहे तो सर. भक्ती ज्ञानाविरहित इतर गोष्टी न कराव्या, पाहुणी ग्रंथ करावे कीर्तन. ऐका सोडा तो विषय. ऐका. कर्माचे अधिकारी आपण नाही. बरं ज्ञानाचे अधिकारी विवेक वैराग्य समाधी षटक एवढं सोपं आहे ना. त्यातल्या त्यात मुमुक्षत्व. काकडे मामा खरं सांगा, आगळे महाराज कोणत्या कीर्तन करायला असं वाटतं देव भेटला पाहिजे? इमानदारी सांग. कोणत्या गायकाला वाटतं देव भेटला पाहिजे? कोणत्या भजन वाटतं कृष्ण बा देव भेटलाच पाहिजे बा, कमीत कमी स्वप्न झालं पाहिजे. वाटतं कोणला नाही नाही, फक्त मनी मनी मनी. विठ्ठल अरे मला सांगा, तुम्ही माझ्या समोर बसले सगळे सुज्ञ आहे. कारण सिटीतले लोक काही अडाणी नाही बुवा. सिटीत राहणारे लोक सगळे सुज्ञ लोक आहे. इमानदारी सांगा. बरं त्यातले त्यात तुम्ही शेतकरी लोक आहे. इमानदारी सांगा, इमानदारी सांगा. एक शेतकरी, बाकीच माईक बंद करा नाही. एक शेतकरी एका एकर मध्ये वर्षाला त्याला किती बेनिफिट राहतं काय लागू अंगत पडले किती राहतं? तुम्ही शेतकरी माणसाचं एका वर्षामध्ये एका शेतकऱ्याला एका एकर मध्ये ओनली बेनिफिट म्हणतो. त्याचं सगळं श्रम, खत, बियाणं सगळं बाजूला वजा करता ओनली प्रॉफिट. मी ओनली प्रॉफिट शुद्ध मराठीत सांगतोय तो. मला सांगा किती राहतंय त्याला? किती राहतं बरं एक एकरला कृष्ण भाऊ? एक एकर किती राहील जास्त? नाही 20,000 जास्त आले साहेब. ते 10 महाराज आवा आम्ही सगळे शेतकरी लोक आम्हाला माहिती 5 ते 10,000 रुपये फक्त. किती? नाही तर झिरो लगेच त्याचं काही नाही. झिरो ते बी घरचे लोक असले तरी 5-10,000. विठ्ठल एका शेतकऱ्याला एका एकरला वार्षिक उत्पन्न सगळं वजा जाता फक्त 5 ते 10,000 त्याच्या पदरात पडते. किती वर्षाला? एका वर्षाला. एका महिन्याला नाही म्हणलं, नॉट अ मंथ, पर इयर. एका वर्षाला फक्त 5 किंवा 10,000. आणि आमचा कीर्तनकार 40 मिनिटं बोलतो 50,000 घेऊन जातो. हे ध्यान देऊन ऐका. फार विचित्र गोष्ट ही की ते 40 मिनिटं बोलतो आणि 50,000 घेऊन जातो. अरे त्याला काही लिमिटेशन पाहिजे ना. गाडी आहे, ड्रायव्हर आहे, ठीक आहे. तुम्हाला यायला 7-10,000 रुपये. तुम्ही जर मुंबईहून आले समजा 10-15,000 जास्तीत झालं, बरोबर आहे का नाही? इथून जालन्याहून आले, एकूण आले 5-7,000, ठीक आहे. आपण याला लिमिट राहिलीच नाही ना. लिमिट राहिलीच नाही. लोक बी मूर्ख झाले बुवा. 50 न येत ना 60 घ्या, 60 न येत ना 70 घ्या. अरे चाललंय कुठेही. भविष्यात हे पोरं घसंड्या धरतील तुमचे. बारीक बारीक पोरं ना. पप्पा वाटमीन कीर्तनाचा बाजार झाला ना. तो काय झाला? सगळा बाजार झाला. महाराज याचे परिणाम इतके वाईट होणार आहे पुढं. तुम्ही कोणत्याही मी पैसे घेऊ नये याच्या विरोधात मी नाहीच. कारण मनी इज व्हेरी इम्पॉर्टंट थिंग इन अवर लाईफ. थोडं शुद्ध मराठीत ऐका. सिटीत कीर्तनी म्हणून जरा बोलून राहिलो. विठ्ठल मला मराठीत बी चांगलं बोलतात. मला इंग्रजी कधी मध्ये का बोलावं लागते? काही लोकांना असं वाटतं धोत्रावली बाळवटाचे काय कोण नुसती. काही लोकांना वाटतं गैरसमज. काही शिकले लोकांना असं वाटतं धोत्रावली येडेचे काय कोण बा.
पण महाराष्ट्रातले 90% कीर्तनकार ग्रॅज्युएट आहे. विठ्ठल 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 विठ्ठल. लक्षात ठेवा, पैसा हा महत्वाचा आहे, पण देअर वांट लिमिट. बरोबर आहे का नाही? कैलास भाऊ आनंद पाटील, खरं आहे का खोटं आहे? त्या लिमिट पाहिजे का नाही? त्याला लिमिटेशन पाहिजे. पैसा गरजेचा आहे, पण त्याला लिमिट पाहिजे. कारण जर लिमिट नसेल तर सगळ्यांना लहानपणी शाळेमध्ये भिंतूर लिहिलेली म्हणवाचा आती तेथे. हा विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. पण त्यासाठी महाराज प्रत्येकाने अभ्यास केला पाहिजे. का? कोणत्याही क्षेत्र असू द्या, कोणताही क्षेत्र असू द्या, तुम्ही जे क्षेत्र हाताळलं ना त्या क्षेत्रामध्ये अभ्यास करा. तुम्ही शेतकरी ना, शेती व्यवस्थित करा. तुम्ही नोकरदार आहे ना, मग नोकरी व्यवस्थित करा, इमानीद्वारे काम करा. तुम्ही व्यवसाय करताना निष्ठेने व्यवसाय करा. बर, तुम्ही राजकारण करताना राजकारण निष्ठेने करा. प्रत्येक क्षेत्रामध्ये तुम्ही अभ्यास करा. अभ्यासा अंती फल निश्चित तुम्हाला भेटल्याशिवाय राहत नाही. प्रमाण अभ्यासाशी सांग कार्यसिद्धी, कार्यसिद्धी. अभ्यासाशी सांग कार्यसिद्धी, कार्यसिद्धी. अभ्यासाची सांग कार्यसिद्धी, कार्यसिद्धी. अभ्यासाची सांग कार्यसिद्धी. ओले मूळ भेदी खडकाचे अंग, कोणी मूळ भेदी खडकाचे अंग, ओले मूळ भेदी खडकाचे अंग, कोणी मूळ भेदी खडकाचे अंग. अभ्यासाशी सांग कार्यसिद्धी, कार्यसिद्धी. अभ्यासाशी सांग कार्यसिद्धी. माझ्या बगलेतला काही सांगणार नाही. अभ्यासाशी सांग कार्यसिद्धी. तुम्ही काळजी करू नका, मी तुमची परीक्षाच नाही घेणार. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. ओले मूळ भेदी खडकाचे अंग. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, महाराज कागविष्ठा जर तुमच्या बिल्डिंगवर पडली हो तर त्या कावळ्याच्या विष्ठीमधून पिंपळाचं झाड तयार होतं. काय? पिंपळा, कागाच्या विष्ठी पिंपळाचा जन्म. त्या विष्ठीतून पिंपळाचा जन्म होतो. पिंपळाचं झाड त्या भिंतीमध्ये वाढायला लागतं. कुठं वाढायला लागतं? भिंतीमध्ये. आणि दिवसेंदिवस ते वाढता 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 त्याच्या ताकद एवढी तयार होते ते भिंतीला चिर मारताय. खरंय का खोटं आहे? हा, मग भिंतीला चिर मारलं ते काय एवढं मल्ल आहे का ते? पण अभ्यासाशी सांग कार्यसिद्धी. ओले मूळ भेदी खडकाचे अंग. फक्त त्यासाठी निष्ठा लागते आणि त्याला मार अविरत प्रयत्न असला पाहिजे. विठ्ठल विठ्ठल रात्रंदिवस तुम्हाला अभ्यास करावा लागेल. आता हे शाळेतले पोरं आहे. मला सांगा, 2 दिवसावर परीक्षा पुढे आल्यानंतर आज जर गाईड हातात घेतलं, आज जर नवनीत हातात घेतलं, आज जर पुस्तक हातात घेतलं, एवढा रिझल्ट येऊ शकतो? चांगला येऊ शकतो का? नाही ना. अरे ऍडमिशन घेतल्यापासून अभ्यास केला पाहिजे. कधीपासून? ऍडमिशन घेतल्यापासून शेवटपर्यंत अभ्यास केला पाहिजे, तेव्हा रिझल्ट चांगला येऊ शकतो. तुम्ही उद्या परीक्षेने आज रातभर जागतात. मग आई वडील म्हणते नाही पण त्याच्या उद्या पेपर येईल, रातभर जागतो. महाराज हुशार पोरं त्या दिवशी जागतच नाही. हा, ते पहिलाच गठोड तयार राहते अभ्यासाचं. पहिल्यापासून अभ्यास करते. हे जे मूर्ख काढते का, हे सगळं वेळेवर तयार करायचा प्रयत्न करते. विठ्ठल कोणताही क्षेत्र घ्या, कोणत्याही क्षेत्रामध्ये अभ्यास करण्याची गरज आहे. आणि मग कीर्तनकाराने अभ्यास केला पाहिजे, गायकाने अभ्यास केला पाहिजे, मृदंगाचार्याने अभ्यास केला पाहिजे. कारण रेला कुठं वाजाव, लकी कुठं वाजाव, सरपटी कुठं वाजाव, महाराज ठेका कसा वाजाव, हे खजालाही ज्ञान असलं पाहिजे. लक्षात ठेवा. कारण प्रत्येक गोष्टीसाठी आमच्या संतांनी नियम घातला आहे. आणि जो नियमात वागतो त्यासाठी परिणाम आहे लक्ष्मी वल्लभ. हा विठ्ठल त्यासाठी तुम्ही काय केलं पाहिजे? तुम्ही जाऊ द्या 360-65 दिवस जाऊ द्या, पण 7 दिवस आपल्या इथं सप्ताह आहे ना, प्रत्येकाने निष्ठेने टाळी वाजलीच पाहिजे. भगवान पंढरीश पांडुरंग परमात्म्याचं चिंतन तोंडाने केलंच पाहिजे. का? अरे आपले 360-65 दिवस वाया जाते, पण आपल्या आयुष्यात हे महत्वाचे दिवस आहे. भागवत कथा आहे.
रामकथा असेल, हरिपाठ असेल, महाराज सगळे आनंद आहे. गाता भजन असेल, मग इथं आलं पाहिजे. अरे हरी रंगात तुम्ही रंगलं पाहिजे. तुम्हाला सगळ्यांना प्रमाण माहिती आहे, धन्य जगी तोची एक हरी रंगी नाचे. डीजे समोर नाचल्यापेक्षा गायक वादकांनी इथं नाचलं पाहिजे. महिला मंडळाने हरिपाठात नाचलं पाहिजे, पावले खेळले पाहिजे. अरे तिकडे नाचतान तर थेट नरकात जातात. काय बोललो मी? तिकडे जर नाचतान तर थेट नरकात जातात, आणि इथं जर नाचतान तर देवाजवळ जागा भेटल. बुवा विठ्ठल 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 विठ्ठल. कारण पहिले मी असं वाचित होतो बा. पहिलं आता एक 2-3 वर्षापूर्वी प्रवास करत असताना एखाद्या ट्रकवर वाचायला भेटायचं पाहिजे, नजर हाटी दुर्घटना घडली, हे पहिल्यानं वाचायला भेटायचं. पण आता एक 12 ट्रकवर मी असं वाचलं, मला लय आनंद वाटला तो. हा, त्यांनी असं लिहिलं, नजर हाटी थेट घाटी. काय लिहिलं त्याने? हो ना, नजर हाटी थेट घाटी. मला आवडलं ते. विठ्ठल तसं आता तुम्ही जे वाईट कर्म करताना, अरे तुम्हाला वर भोगावं लागेल ना, भोगायला, पण तुम्हाला इथंच भोगावं लागतं बा. हा, तुम्ही वाईट कर्म केले, कर्म झाले तेशी भोगाले. जसं परमार्थात मुखी नाम हाती मोक्ष, परमार्थात जसं आहे तसं या क्षेत्रात बी, प्रपंचात बी. तुम्ही आगाऊपणा कराल ना, तुम्ही वाईट कर्म कराल ना, जैसे ज्याचे कर्म तैसे फल देतो रे ईश्वर. त्यासाठी सावध राहा. काही लोकांच्या डोक्यात भ्रम आहे बा, याला ढुसा मार, त्याला ढुसा मार, पैसे जोर, याला त्रास दे, त्याला त्रास दे. काही लोकांना अभिमान आहे, पण लक्षात ठेवा तुमचं हे सगळं मातीत जाणार एक दिवस. विठ्ठल अरे काय सांगावं तुम्हाला बुवा, महाराज इथं जो जन्माला आला त्याला मरावं लागतं बुवा. हो, या जगातला अंतिम सत्य जर काय असेल तर ते मृत्यू आहे. काय मराव कोणाला वाटत नाही. काय बोललो मी? थोडा ऐका. मराव कोणालाच वाटत नाही, पण मेल्याशिवाय पर्यायच नाही. विठ्ठल त्याचं कारण असं आहे, या जगामध्ये जन्माला आलेली वस्तू, महाराज कोणतीही वस्तू असो, जड असो, जीव असो, ती नाश पावणार म्हणजे नाश पावणार. हो, शरीर जायाचे ठेवणे तुमचं म्हणणं असं, इथं अवतरला आले कोणीच सगळे जाणार आहे. 100% गोष्ट खरी महाराज. कारण जीव जाणार, जे जड आहे, जीव आहे, प्रत्येकाला जावं लागणार. कारण मिळालेलं जे शरीर आहे ना बुवा, ऐका, मिळालेलं जे शरीर ना, आज आपल्याला बरं वाटतं, बरोबर आहे की नाही? जे सुंदर लोक आहे ना, ज्यांना चांगलं शरीर मिळालं, महाराज काय काय बोलावं तुम्हाला. प्रत्येक जण, मग तो काळा असो किंवा गोरा असो, आरशा समोर गेल्याशिवाय बाहेर घराच्या पडतच नाही. खरं की खोटं आहे? खरे खोटं आहे? हो, मग ते असं नॉट हो 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 कसं बी असलं ना, ते आरशा समोर जाणार आणि पाहणार आणि तेव्हाच बाहेर पडणार. ध्यान देऊ नाही का माझा एक एक शब्द? महाराज, ही जी माया आहे ना, माया, ही जी प्रकृती आहे, आपण काळ्याचे पांढरे कधी होतो हे कळतच नाही. तुम्ही आरशा समोर दररोज जाताना पण तुमचे काळ्याचे पांढरे झाले कधी कळलं तुम्हाला? कळलं? अशी डेट आलती का? अमक्या दिवशी आमच्या अशी आलती? ते तुम्ही दररोज आहे आरशा समोर, तुम्ही दररोज आहे, पण काळ्याचे पांढरे तुम्ही काकडे मामा कधी झाले? हो, हे तुम्हाला कळू देत नाही. ती माया. कोण कळू देत नाही? माया माया माया. मग माया म्हणजे नॉट अ गर्ल्स नेम, म्हणजे एखाद्या मुलीचं नाव नाही, एखाद्या महिलेचं नाव नाही. माया म्हणजे प्रकृती. विठ्ठल आणि त्या मायेनं पवार महाराज, त्या मायेनं चांगल्याचा खेळ केला. काय बोललो मी? त्या मायेनं चांगल्याचा खेळ केला. सगुण गुण माया आली कोलाटीन खेळाया, 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 आली कोलाटीन खेळाया, आली कोलाटीन खेळाया, कोलाटीन खेळाया, कोलाटीन खेळाया, सगुण गुण माया
आली कोलाटीनं खेळया. हो काय नसले आमचे सनई बाबा. मला वाटलं टाळ लागत कोण मला. विठ्ठला विठ्ठला कारण त्याचा नियमच राहत नाही. एकदा माणूस बेभान झाल्यावर भोजने महाराज एक विनेकरी असं नाचता 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 फिरायला लागला त्याला गपकन हिनं झालं माझ्या कमरेला. हो आणि मला म्हणे बाबा मग मी रंगलो मग मी काय करू. विठ्ठला काय मग त्याला कधीचा राग होता काय मी त्याला राग याच्यातून काढला का काय काय लोक कोणते कशातून मी राखाडी देत बुवा. सोडून दे विषय. माया आहे ती माया. त्या मायेनं आतापर्यंत कोणाला सोडलं नाही. ती माया असा खेळ करते बुवा. लक्षात ठेव. बाकीच माईक बंद करा. त्या मायेनं आतापर्यंत कोणाला सोडलं नाही. ऐका ध्यान देऊन बंद करायचं. त्यांच्याकडे पाहायचं नाही. विठ्ठला विठ्ठला त्या मायेनं आतापर्यंत कोणाला सोडलं नाही. ती माया असे तुम्ही काळ्याचे पांढरे पांढऱ्याचे काळे करायला लागले तुम्ही आता. आणि तुम्ही पांढऱ्याचे काळे करू नका. काय बोललो मी. पांढऱ्याचे काळे तुमचे झाले ना आता. काळ्याचे पांढरे पांढरे करू नका. महाराज एक दिवस पांढरं होईन सगळं. ते काळं एवढं बेकार आहे. हे काळ आता तुम्हाला सांगू का मी या गादीवर खोटं बोलत नाही. माझं वय फक्त 50 संपलंय आता या नवरात्रात. आणि 51 लागलं मला. किती लागलं. पण काही लोकांना असं वाटतं भुजंग महाराज 60चे गणू बुवा. कोणाला वाटतं 65चे गणू. काही लोक म्हणजे 70चे असतील. का मला ते काळं करायची सव नाही ना. आमचे परमश्री परमात्मा हरिभक्तीपर्यंत ढोक महाराज माझ्यापेक्षा 20 वर्षांनी मोठे. किती पण अजून त्याचा पांढरा किती दिसत नाही. का 2 दिवसाला मस्त बरे शांत ते. हा दाढीला याला त्याला मी म्हणलं बाबा हे काय माझ्याकडे ते मी तसं करायला लागत. लक्षात ठेवा. मग आमचे बरेच महाराज लोक आहेत ते पांढऱ्याचे काळे करतात. पण ते ओरिजिनल ते ओरिजिनल ना बा. कशासाठी करायचे. अरे निसर्गाने जे दिलं ते. आणि तुम्हाला सांगू का तुम्ही जर काळं केलं तर ही जी त्वचा आहे ना त्वचा काही दिवसांनी खराब होती. काय होती खराब होते. आणि ध्यान देऊन ऐका. भुजंग महाराजांवर विश्वास ठेवा. तुम्ही जर डोक्याला ते लावित असताना काही 2-3 वर्षाला तुमच्या डोक्यावर परिणाम होईल. कशावर डोक्यावर 100% परिणाम होतो. माणूस महाराज जे बोलू नाही ते बोलतो. जे पाहू नाही ते पाहतो. जे खाऊ नाही ते खातो. आणि ते काळं एवढं बेकार आहे. तुम्ही जर केसाला लावलं तोंडाला लावलं. मी एकदाच लावलं होतं खोटं सांगत नाही तुम्हाला. मला लोकांच्या आग्रहानं एकदाच लावलं होतं. ते एकदा लावलं ना असं बांधरावणी दिसायला लागलं ते. हा ना. आणि ते चाचणं असं गुंग 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 करायला लागले सगळी दाढी भोवती याच्या भोवती. आणि बोलता बोलता तोंडात जायला लागले ते चाचणं. आणि ते वासही भालता बेकार यायला लागलं त्याचं. महाराज मला करमलं नाही. हो 7-8 दिवस करमलं नाही. कारण ते इतकं बेकार. आता ते काळं करणं म्हणजे एवढं चांगलं नाही बा. आणि तुम्हाला सांगतो तुम्ही ते त्याच्यापासून सावध राहा. हे जे तुम्हाला टीव्ही मध्ये दाखवते ना जाहिराती हे फालतू लोक आहे. विठ्ठला मी या गादीवर खोटं बोलत नाही. जर मी खोटं बोललो तर चालता चालता आपली गाडी धडकत असते. ऐका महाराज मला जसं कळतं तसं भोजने महाराज. मी आता मी शॅम्पू वापरला नाही. जसं कळतं तसं. आतापर्यंत ते फेरन लावलेलं ती शेंबडासारखी ती बी कधी लावली नाही. कधीच लावली नाही. मी साबण सोडून काहीच लावत नाही. वा कोणतंच काहीच वापरत नाही. तर लोक म्हणते भुजंग महाराज तुमचा एवढा चेहरा कसा चमकतो. त्याचं कारण आहे आम्ही भजन करतो. आम्ही काय करतो भजन करतो. आम्ही दुसऱ्या गोष्टीच्या नादी लागत नाही. हे जे फालतू गोष्टी ना हे क्रीम फ्रेम भानगडी तुम्ही हे टीव्हीत पाहणारे महिला ना टीव्हीत पाहणारे महिला ह्या कशा चमकत दिसतं पाहत असं ना तुम्ही. असं वाटतं काय सुंदर असेल. त्याला म्हणा फक्त बिगर पावडरच्या गल्ली दिंडा. महाराज माश्या बसते त्याच्या चेहऱ्यावर माश्या. हा कारण ते अशी सवय झाली त्यांना आता की ते लावल्याशी जमतच नाही. जे लोक मेकअप करते ना पवार महाराज जे लोक कायम मेकअप करतात त्यांना बिगर मेकअपचं फिरून दाखवा म्हण मला. भुजंग महाराजांना चॅलेंज आहे आपलं त्यांना. हो आपण 1000 रुपये देऊ ना त्यांना बिगर मेकअपचं. मग ती महिला असू दे किंवा पुरुष असू द्या बिगर मेकअपचं ते बाहेर निघले ना इतकं बेकार दिसतं थोबड त्यांचं. काय सांगा तुम्हाला. अरे चांगल्या चेहऱ्याचा काऊन नाश करायचा. हो चेहऱ्यावर कांती असली पाहिजे. जुने लोक म्हणायचे हो पोरीच्या चेहऱ्यावर कांती आहे. पोरगी पाहायला गेले का जुने म्हातारा असं मिशाला पिढ्याचं म्हणतो हा आपली जी सून आहे ना तिच्या चेहऱ्यावर कांती कांती. आता कांतीच राहिली. त्याचं कारण आहे.
ते केमिकल जास्त वाढलं बा. आणि हे केमिकल एक ऐका, कीर्तनातून माया ब्रह्म तुम्ही ऐकता पण आज काळाची गरज आहे, तुम्ही सावध झाले पाहिजे या गोष्टीपासून. तुम्ही धर्माचं रक्षण सुद्धा केलं पाहिजे. जिजाऊचा अवतार कशासाठी झाला? छत्रपती शिवाजी महाराजचा अवतार कशासाठी झाला? संभाजी महाराजचा अवतार कशासाठी झाला? अरे बांगलादेशचा विचार करा आत्ता. आणि दररोज तुम्ही नोकरीला जाताना तुम्ही नोकरीला जा, पण माझा ऐका, संध्याकाळी दररोज 9 वाजता म्हणजे 8:50 झी न्यूजवर डीएनए असतं पाहिजे पाठ. तो तेवढा बघा, सुदर्शन चॅनलवर बघा भारतात काय चाललं आणि भारतातल्या बाहेरचे लोक ते कसं कारस्थान करताय हे सगळं तुमच्या डोक्यात येऊ द्या. नुसतं माय वाईफ माय बॉईज आणि 1 BHK याच्या नादी असतं लागून. विठ्ठल विठ्ठल. प्रत्येकाला सावध होण्याची गरज आहे. काय बोललो मी? प्रत्येकाला. आता काही येडे हळदी आम्हाला काय म्हणते, जाऊ द्या भुजंग महाराज, जे लोकांचं होईन ते आपलं होईन. अरे का द्या तो गरजळण ना. काही लोक म्हणते जे लोकांचं होईन ते आपलं होईन. अरे पण सावध होत असताना पहिले आपल्यापासून झालं पाहिजे. कुठं सुरुवात कुठून झाली पाहिजे पाटील? आपल्यापासून सुरुवात झाली पाहिजे पहिले. आणि म्हणून लक्षात ठेवा, भविष्यामध्ये फार विचित्र काळ येणार आहे. त्यासाठी महिलांनो जाग व्हा. मुलींवर लक्ष ठेवा, मुलांवर लक्ष ठेवा. तुझी माझी जमली जोडी, इन्स्पेक्टर मंजू, मातीत घाला त्याला, काही घेणं देणं नाही. तुम्ही चांगले चांगले संस्कार पोरांवर द्या, चांगले संस्कार मुलींना द्या. तुम्ही सुद्धा रात्रदिवस अभ्यास करा, गाथ्याचं पारायण करा, ज्ञानोबराच्या ज्ञानेश्वरीचं पारायण करा. जिजामातेनं शिवनेरी किल्ल्यावर ज्ञानेश्वरीचं पारायण केलं, जिजामातेनं शिवपुराणाचं पारायण केलं, जिजामातेनं नवनाथ ग्रंथाचं पारायण केलं, शिवपुराणाचं पारायण केलं. त्यांना साक्षात्कार झाला की जन्मलेला जो पोरगा आहे त्याचं नाव शिवाजी ठेव, म्हणून शिवाजी नाव ठेवलं बुवा. हे धंदे नाही का? तुम्हाला हा इतिहास माहित नसेल. छत्रपती शिवाजी महाराज फुकट जन्माला आले नाही. लक्षात ठेवा, तुकाराम महाराज फुकट जन्माला आले नाही, सावता महाराज फुकट जन्माला आले नाही, नामदेव महाराज फुकट जन्माला आले नाही, भगवान बाबा फुकट जन्माला आले नाही. लक्षात ठेवा, प्रत्येक जातीतले जेवढे संत सेवालाल महाराज फुकट जन्माला आले नाही. त्यासाठी त्यांच्या आई वडिलांनी एवढं पुण्य प्राप्त केलं, एवढं तप केलं. म्हणून एका ठिकाणी आमच्या तुकाराम महाराजांनी हरी धन्य माता पिता तयाची तयाची, धन्य माता पिता तयाची धन्य माता पिता सागडी महाराष्ट्र टाळ्या जागडी महाराष्ट्रासाठी एकदा असे साधेत माणसं लागत कमी ते ध्यानावर राहते. आणि जे कोट घातलेलं राहते जास्त मोठाली 7-6 दिवसात त्यांना 50-50 लागत आहेत. आणि चष्मा लावून राहतो दिवस काढे फिरत होते मोबाईलमध्ये. कीर्तनकार इकडे काय सांगतो काय झक मारतो त्याला काही घेण देण नाही. ते जर फक्त मोबाईल पाच काम राहतं. आणि नुसतं तेवढी साल म्हणले का धैर्य ना एवढं म्हणलं की एका कोपऱ्यात उभं त्याला प्रमाणाशी घेणं नाही, त्याला काशाशी घेणं नाही. महाराज लई पांचटपणा झाला, नुसते नावा रूपाला आलेलं आहे काही. आणि त्याला जर समजा 10 याची कीर्तनाला बोललं होतं ते गोकुळीच्या सुखा अभंग म्हणते. तुम्ही विठ्ठला विठ्ठला अरे सिंपल लिव्हिंग हाय थिंकिंग लक्षात ठेवा. हे सगळं चांगलं पाहिजे. आणि म्हणून धन्य माता पिता तयाचिया, थोडं याला आवाज द्या. धन्य माता पिता तयाचिया. भगवान बाबा असेल, शिवालाल महाराज असेल, तुकाराम महाराज असेल, सावता महाराज असेल, नरहरी महाराज असेल, गोरोबा काका असेल. अरे हे संत फुकट जन्माला आले नाही. तुकाराम महाराजांचे आई वडील महाराज कणकाई आणि वलोबा यांनी रात्रंदिवस भजन केलं. श्रीराम राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. कृष्ण टाळ बोला शकते. आणि कृष्ण तू धाक धाडा धाक धाडा धाक धाडा कासा. श्रीराम राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, राम जय राम
जय राम जय राम जय जय राम श्री राम जय राम सर्वजण बोला सर्वजण पाठी मागणे हाताने टाळी वाजवा तोंडाने त्या प्रभूचं भजन करा श्रीराम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम श्रीराम राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्री राम राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम श्री राम 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 जय राम जय जय राम जय जय राम असं भजन सतत केलं पाहिजे तेव्हा चांगले मुलं पोटाला जन्माला येतील. तुकाराम महाराजाला देव आवडत होता पण कधी मध्ये आवडत होता का कधी मध्ये आवडे निरांतर हेची धान आवडे निरंतर हेची धान हेची धान आवडे निरंतर हेची पितांबर तुलसी हर गळा सुंदर ते धान सुंदर ते ध्यान उभे विटेवारे सुंदर ते ध्यान उभे तुळशी हर गळा खाजे पिताला आवडे निरंतर बास ध्यान हेची ध्यान तुमचंच व्यवस्थित होतं विठ्ठल 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 सुंदर ते ध्यान उभे विटेवरी. मी फक्त तुम्हाला ते टच करून दिलं तो अभंग आहे म्हणून आणि आलं हे सगळं आणि हे ध्यानावर तुमच्यावरच बोलत होतो मी म्हणून तुम्हाला धन्यवाद. लक्षात ठेवा भगवान परमात्मा आवडे निरंतर ह्याची निरंतर आवडला पाहिजे. बरं किती आवडला पाहिजे निरंतर आवडला पाहिजे आणि नुसतं आवडून चालत नाही. तुळशी माळ गळा गोपीचंदन टिळा हृदय कळवळा वैष्णवांचा आवडे देवाशी ऐका तो प्रकार. त्यासाठी आपण लायकीचे असलो पाहिजे. काही काही लोक म्हणते मनाची माळ आहे आमच्या गळ्यात. काही लोक काय म्हणते आमच्या गळ्यात कशाची माळ आहे बोला ना कशाची गाळ आहे माळ मनाची माळ मनाची जोरे बोला कशाची माळ मनाची माळ. मग मी म्हणतो मन में बीबी मन में बच्चे तो शादी काय को करे विचारा विचारा काही काही लोक म्हणते ना मनाची माळ आहे बा मनाचं गंध आहे आमच्याकडं आम्ही काही खात पित नाही आम्ही सलई चांगले आम्ही एकादशी करतो गळ्यात माळ नाही. पण मग असं म्हणायचं मन में बीबी मन में बच्चे शादी काय को करे मनानच म्हणायचं जमलं बा शेजारच्या गावात आपलं मनानच म्हणायचं गेलो तो ब्राह्मणाकडं मनानच म्हणायचं काळडी बा तारीख मनानच म्हणायचं लावला बा भाज्या मनानच म्हणायचं लावला बा स्वयंपाकी मनानच म्हणायचं लावला बा मंडप मनानच म्हणायचं लागली बा हळद आपल्याला मनानच म्हणायचं तदेव लग्नम सुदिनम तदेव ताराबलम तदेव हे मनानच चालतंय सगळं. जमतंय का तसं नाही. प्रॅक्टिकल अँड थेअरी बोथ आर डिफरंट. विठ्ठल हे असं जमत नाही. लक्षात ठेवा. अरे देवाला जे आवडतं ते तुम्ही केलं पाहिजे. काय बोललो मी देवाला जे आवडतं ते तुम्ही केलं पाहिजे. तुम्ही तुमच्या मनाचं नाही मन मार्गे गेला तो अरे रात्रंदिवस त्या भगवान परमात्म्याचं जर भजन केलं जी माया तुम्हाला सोडित नाही. मला ती प्रकृती कोणाच्या ताब्यात आहे देवाच्या ताब्यात आहे. लक्षात ठेवा. आणि त्या प्रकृतीच्या माध्यमातून तुम्हाला शरीर आस्ती जायते वर्धते विपरिणमते अपक्षते आणि नश्यते. मिळालेले जे शरीर एक दिवस मातीत जावं लागतं घालावंच लागतं. महाराज शरीराची होय माती हे सगळ्यांना प्रमाण माहिती आहे. आणि मग हे मातीत गेल्यानंतर शरीर तुमचं ठेवल्यानंतर तुम्हाला माहिती आहे कोणाच्या तावडी जावं लागतं काळाच्या तावडी जावं लागतं. पण त्या काळाला पाठीमागं लावायचं असेल तर काय केलं पाहिजे ज्याचे गरजता पवाडे 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 ज्याचे गरजता काळी का
जय विठोबा रखुमाई हे बघा, जय शांत बसा. विठोबा रखुमाई टाळ टाळ वाजवा टाळ वाजवा. विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई हे बघा पाऊस हा थोडी परीक्षा घेत असतो हा, आपली तो परीक्षा घेतो असे समजायचं त्यासाठी फक्त भजन करा सावकार विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई 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 विठोबा विठोबा रखुमाई रखुमाई शांताक रखुमाई शांताक भजन चाललं ना विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई रखुमाई विठोबा विठोबा रखुमाई रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा राम भगवान की जय राम की जय नियमानुसार आपला कार्यक्रम 8 ते 10 आहे बरोबर आहे आणि मी सुद्धा इथं मला असं वाटतं 6:50 ला चालू होतो इथं हा आणि थोडा उशीर तिथं पलीकडे थांबलो मग आमच्या आनंद भाऊनी घेऊन आले म्हणजे मी 7:30 वाजेच्या आत इथं आलेलो आहे आणि 8 ते 10 कार्यक्रम होता त्याच्यामुळे पाण्यानं असं सांगितलं असं की बाबू उद्यापासून धोरणात राहा 8 ते 10 कार्यक्रम करा. आनंद पाटील कुठे कार्यक्रम थांबायचा का सुरते हो थांबायचा का काय करा सांगा पटकन हा चालू द्यायचं ना विठाला 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 बिघडला पोच विठ्ठल 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 ऐका त्या काळाने आतापर्यंत कोणाला सोडलं नाही मुंगीपासून ब्रह्मदेवापर्यंत त्या काळाच्या घशात हे सर्वजण जाणार आहे बा मला प्रत्येक जण जाणार आहे ऐका ऐका जीवापासून ब्रह्मदेवापर्यंत प्रत्येक जण त्या काळाच्या घशात जाणार आहे का जाणार आहे त्या काळाने आतापर्यंत कोणाला सोडलं नाही आमच्या महाराजांनी प्रमाण दिलं येथ नाही उरो आले अवतार येरते पामर जीव किती अरे प्रभू रामचंद्राने 11,000 वर्ष राज्य केलं बा प्रभू रामचंद्राला जावं लागलं भगवान श्रीकृष्णाने 125 वर्ष राज्य केलं 100 वर्ष ऐका ऐका 11 वर्ष गोकुळामध्ये 14 वर्ष मथुरेमध्ये आणि 100 वर्ष द्वारकेत राज्य करणारा राजा भगवान श्रीकृष्णाला सुद्धा जावं लागलं का कारण जम का अजब तड़ाका बे तो क्या जाने लड़का बे जम का अजब तड़ाका बे तो क्या जाने लड़का बे जब तड़का बे तो का तड़का बे जब तड़का बे तो का तड़का बे तो क्या जाने लड़का बे तो क्या जाने लड़का बे तू क्या जाने लड़का बे तू क्या जाने लड़का बे क्या जाने तो क्या जाने तो क्या जाने लड़का बे हाँ जाने लड़का बे तू क्या जाने तो क्या जाने तू क्या जाने लड़का बे तू क्या जाने लड़का बे अजब तड़ाका बे तू क्या जाने लड़का बे अजब तड़ाका बे तू क्या जाने लड़का बे जो का जब तड़का बे तू क्या लड़का जाने बे जो का जब तड़का बे तू क्या लड़का जाने बे त्या काळाने आतापर्यंत कोणाला सोडलं नाही बुवा जमका अजब तड़ाका बे तो क्या जाने लड़का बे अरे त्या यमाच्या तावडीत गेल्यानंतर मग कोणी बी असू द्या राजा असू द्या किंवा भिकारी असू द्या मारिती तोडीती झोडीती निष्ठूर यमाचे किंकर बहुसाल सांग सत्याला वर्गणी दिली होती का असं जोडीत ते सांग तो लोकांना जीव घातलं होतं की नव्हतं का चालू सप्त्यातून चपला घेऊन जात होता विठ्ठल 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 हरे कृष्ण माझा वैश्रे
ऐका, तो यमाच्या तावडीत गेल्यानंतर महाराज तो यम एवढा त्रास देतो, एवढा त्रास देतो, आणि मग तुम्हाला तिथं बोलता येत नाही. काय उत्तर देता होशील होशील तू, काय उत्तर देता होशील तू, होशील तू, काय उत्तर देता होशील होशील तू, काय उत्तर देता अनेक यातना. बस रे. काय आता वादळात दिवाला व्हायचं आपल्याला. विठ्ठल विठ्ठल यमाच्या तावडीत गेल्यानंतर आगळे महाराज यम विचारणार, सांगा तुम्ही गायला गेलते ना, मग इमानदारीने गायला का तुम्ही तिथं चांगले प्रमाण दिले का, कीर्तन करायला ठोका देऊन विचारणार, सांग तू ग्रंथावर बोलला का निवळ का पाहल्या, मारा असे फटके देणार देऊ, आणि त्यातल्या त्यात तुम्हाला नाही मारा लोकांना जास्त आणणार देऊ. जय भवननगर गेलते ना, जय भवननगर मध्ये गेलते ना, गल्ली नंबर 12 मध्ये गेलते ना, पूर्णाच्या पोळे झोडल्यान तुम्ही. हा मग सांगा काय दिवा लावला ते जाऊन, नुसते पैसे घेऊन आले का, लोकांना काही चांगलं सांगितलं नाही का, पाऊस आला म्हणून लगे उठून गेलं मदत. मला ते विचारणार ना तो, त्याच्या दरबारात गेल्यानंतर तुम्हाला सांगावंच लागणार. त्यासाठी माणसाने इतबारे सेवा केली पाहिजे, आपली नीती सोडली नाही पाहिजे. अरे चांगलं पहा, चांगलं खा, चांगलं बोला. मी बोलत होतो, शिवाजी महाराज फुकट जन्माला आले नाही, तुकाराम महाराज फुकट जन्माला आले नाही, सावता महाराज फुकट जन्माला आले नाही, शिवालाल महाराज फुकट जन्माला आले नाही, भगवान बाबा फुकट जन्माला आले नाही, नरहरी महाराज, गोरोबा काका आदी करून कबीर महाराज हे सर्व संत मंडळी फुकट जन्माला आले नाही. त्यांच्या आईवडिलांनी रात्रदिवस पुण्य केलं. आणि तुम्हालाही सांगतो, तुम्ही टीव्हीच्या नादी लागू नका. जर पोरांनी आपल्याला म्हातारपणा सांभाळ केला पाहिजे, आपल्या पोरांनी आपल्या कमरात लाद घालू नये, आपल्या पोरांनी आपल्याला अनाथ आश्रम मध्ये नेऊ नये, असं वाटत असेल तर जागा रे भाई नो जागा, आता जागा रे बाई जागा, आता जागा रे बाई नो जागा, आता जागा रे बाई नो जागा 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 रे भाई, जग 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 जागा रे भाई, आता जागा रे बाई नो जागा, आता जागा रे बाई नो जागा. सोर निजल्या तुझी भागा रे, सोर निजल्या भागा भागा, आता जागा रे बाई नो जागा, आता जागा रे बाई नो जागा, जागा रे भागा, सोर निजल्या भागा भागा भागा, आता जागा रे बाई नो जागा, आता जागा रे बाई नो जागा. अरे सावध व्हा, सावध व्हा. नुसतं गप्पा ऐकू नका. भविष्यामध्ये काळ विचित्र येणार आहे, आणि आता जर तुम्ही जागे झाले नाही, एक दिवस तुम्हाला मला संकटाला सामोरे जावं लागणार. म्हणून उठा जागी वारी आता, स्मरण करा पंढरीनाथा, भावी चरणी ठेवा माथा, चुकवी व्यथा जन्माच्या. मारा उठा, जागे व्हा. तोंडावरचं काढून बिडी वाढा असं सांगितलं का? नाही नाही नाही, भावी चरणी ठेवा माता, चुकवी व्यथा जन्माच्या. रात्र दिवस भगवान परमात्म्याचं चिंतन करा. का? एकच भजन मार्ग असा आहे. तुका म्हणे सोपी आई सर्वांनी, शहाणा तोडणी घेतो ते. मग मंडपात आलो ना आपण शहाणे, मग हाताने टाळी वाजली पाहिजे, तोंडाने त्या प्रभूचं भजन केलं पाहिजे. का? मी अभंग तो निवडला, ज्याची गरजता पवाडे, कळीकाळ पाया पडे. तो काळ तुम्हाला अजिबात हात लावणार नाही. आणि ज्याला मारण्याची भीती वाटते, काय बोललो मी, ज्याला मारायची भीती वाटते त्यांनी दररोज उशाला ज्ञानेश्वरी ठेवायची, त्यांनी दररोज गाथा ठेवायचा, भजन करायचं. काळाचा बाप सुद्धा जवळ येत नाही. विठ्ठल कारण मी बोलून गेलो महाराज, त्या काळाने आतापर्यंत कोणाला सोडलं नाही ना. तुमचं जे शरीर आहे का, एक दिवस मातीत जाणार म्हणजे जाणार. ऐका, याला पूर्ण टाकलं तर माती होते, जाळलं तर राग होते, तसं ठेवलं तर किडे पडते. शरीराची होय माती, त्यासाठी सावध व्हा. काही लोकांच्या डोक्यात नाही, काही लोकांना नुसतं फक्त रात्र दिवस पैसा 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 पैसा. अरे कमवा, काय हरकत नाही, जोडून या धन उत्तम व्यवहारे, उदास विचारे वेच करे. का? कारण जन्माला आलेले आतापर्यंत कोणी पीर मर गए, पैगंबर मर गए जिंदा जोगी, जपी तपी संन्यासी मर गए
गे हकीम रोगी. अरे थोडं ध्यान देऊन ऐका महाराज. ज्याला रोग झाला तो मेला भोजने महाराज, याच्यात काय आश्चर्य आहे? ज्याला ब्रेन ट्युमर झाला तो मेला, याच्यात काय आश्चर्य आहे? ज्याला टीबी झाली, थोडं ऐका वाक्य माझं आहे, ज्याला टीबी झाली तो मेला, याच्यात काय आश्चर्य आहे? ज्याला कॅन्सर झाला तो मेला, याच्यात काय आश्चर्य आहे? कॅन्सरचा इलाज करणारा डॉक्टर मेला, हे आश्चर्य आहे. कॅन्सर रोगाचा इलाज करणारा डॉक्टर मेला, हे आश्चर्य आहे. का? कारण त्या यमानं आतापर्यंत कोणाला सोडलं नाही. त्यासाठी सावध व्हा. का? एकच नामस्मरण असंय बा महाराज. त्याचं जर नामस्मरण जर त्या यमाने ऐकलं तर नादबाबाच्या प्रमाणे हरिपाठामध्ये एका जनार्दनी वासुदेव चिंतिता काळ यमदूत पळते नाम ऐकता. तो काळ आहे ना, हो असा पळतो दड 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 दोड 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 बळ सुटला काळिकाला बापुडिया रे. 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 शिवनाम शीतळ ओटी शेविता कापडिया रे. शिवनाम शीतळ ओटी शेविता कापडिया रे. शिवनाम शीतळ कापडिया रे. शिवनाम शीतळ कापडिया तुम्ही जर भजन केलं ना महाराज, नका जाऊ तया गावा नामधारकाच्या शिवा. तुम्ही भजन केलं ना, तो काळ तुमच्याकडे येत नाही. यायचं सोडून द्या. जर हुकून चुकून आला सिस्टम वाले तो धड 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 दुड 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 पळ सुटला कळी काळा बापुडिया रे. पण त्यासाठी शिवनाम शीतळ ओटी शिवीपा कापडिया रे. मग काही लोक म्हणते भुजंग महाराज तुम्ही आता म्हणतो ते श्रीराम राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, आणि आता म्हणता शिवनाम शीतळ ओटी शिवबा. अरे भगवान भोलेनाथ म्हणजे शिव आणि राम, दोनामध्ये फरक नाही. विठ्ठल विठ्ठल कारण तुम्ही आता बघा ना. अरे आमच्या नादबाबाने इसवी सन 1400 मध्ये लोकांना उपदेश केला. एका जनार्दनी शिव निवारी काळिकाळाचा देव. त्यासाठी शिव भोळा चक्रवर्ती, शिव भोळा चक्रवर्ती, शिव भोळा चक्रवर्ती, शिव शिवा शिव भोळा त्याचे पाय माझे चेती, त्याचे पाय माझे चेती, माझी बदताशी बनाव, माझी बदताशी बनाव, त्याचे पाय माझे चेती, त्याचे पाय माझे चेती. आमच्या नाथबाबांनी इसवी सन 1400 मध्ये सांगितलं बाबा शिवाचं भजन करा. का? शिवा रामा नाही भेद, हरिहरा भेद नाही, नका करू वाद. पण काही लोकांना असं वाटतं आम्ही शिवाचे भक्त आहे, आणि ते काही लोकांना असं वाटतं आम्ही रामाचे भक्त आहे, कोणी म्हणतं आम्ही हरीचे भक्त आहे. अरे भेद करू नका महाराज. जो खरा वारकरी आहे तो स्वाध्यायाचा विरोध करत नाही, तो जय जनार्दन मंडळीचा विरोध करत नाही, तो कशाचाच विरोध करत नाही. आणि जो खरा स्वाध्यायी आहे तो वारकरी संप्रदायाचा विरोध करत नाही, कोणताच विरोध करत नाही. फक्त तो जातवान असला पाहिजे. विठ्ठल मला काही लोक म्हणते भुजंग महाराज तुम्हाला मान बापांतच कीर्तन येतं का? अरे मी म्हणलं मला तुम्ही काही सांगा ना. अरे मान बापांत म्हणजे काय? चक्रधर म्हणजे भगवान गोपाल कृष्णाचा अवतार आहे. गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला, गोपाला 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 देवकी नंदन गोपाला, गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला, 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 गोपाला 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 देवकी नंदन गोपाला, गोपाला देवकी नंदन गोपाला, गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला. काही फरक नाही ना त्यांच्या कीर्तनामध्ये आमच्या कीर्तनामध्ये. गोपाला गोपाला
गोपाला देवकीनंदन गोपाल. अरे काय फरक पडतो? गोपाला म्हणजे कोण? भगवान श्रीकृष्ण. आणि विठ्ठल विठ्ठल म्हणजे कोण? भगवान श्रीकृष्ण. बरं, पाहण्याचा दृष्टिकोन आहे आपला पाहण्याचा दृष्टिकोन आहे महाराज. आणि ज्यांचे गावी केला वाजते अशी नसावे उदास. काहीच हरकत नाही, फक्त देवाचा मार्ग आहे ना. ऐका, मग स्वाध्यायवाले सुद्धा देवाकडे चालले, महानुभाव पंत सुद्धा देवाकडे चालला, आनंद संप्रदाय सुद्धा देवाकडे चालला, चैतन्य संप्रदाय सुद्धा देवाकडे चालला. हे सगळे देवाकडे चालले ना, मग विरोध कशासाठी? विठ्ठल विठ्ठल. लक्षात ठेवा, कारण शिवाचं भजन करताना तुम्ही मग काय हरकत नाही, पण भजन करा, निष्ठेनं करा, विश्वासाने करा, श्रद्धेनं करा, भावाने करा. कारण लक्षात ठेवा, भजन करत असताना भावाची फार गरज आहे. आणि म्हणून अलीकडे लोक शिवाचं सुद्धा भजन करायला लागले. आनंदाची गोष्ट आहे. आमच्या नाथबाबांनी इसवी 1400 मध्ये सांगितलं, लोकांनी ऐकलं नाही, पण आता ऐकलं लोकांनी. ते प्रदीप मिश्र आला ना तो माणूस, त्यांनी सांगितलं लोकांनी, एक लोटा जल सारी समस्या का हल. आणि असे बिलगले लोक, लय चांगली गोष्ट झाली. व मी तर त्या माणसाला धन्यवाद देतो, मी त्या माणसाला धन्यवाद देतो, पण त्याच्या माध्यमातून लोकांना कळलं विठ्ठल. त्याच्या माध्यमातून लोकांना कळलं. आमच्या गल्लीतल्या महिला कधीच हरिपाठ म्हणत नव्हत्या. आमच्या गल्लीतल्या महिला कधीच हरिपाठ म्हणत नव्हत्या. आमच्या गल्लीतल्या महिला कधीच मानतात जात नव्हत्या. पण आता प्रत्येकाच्या हातामध्ये मारा तांभर पाणी. लक्षात ठेवा. आणि जाणार म्हणजे जाणार. अहो, मी जरी कीर्तनकार असलो, पण आमच्या बाई माणसाला हरिपाठ बी माहीत नव्हतं एका काळामध्ये. ऐका, आता ते मी कशा सांगू घेणं देणे. तर त्याला काय आग्रह करा, आपल्याला भाकरीचा प्रश्न आहे, त्यावर भेटतं, विषय संपला. काय घेणं देणे. विचारा विचारा. पण त्या आता घरचा महाराज आहे, पण घरच्या महाराजाचं गुण कुठे येतं एवढा? हो, पण त्या प्रदीप मिश्राचं ऐकलं महाराज. एक दिवस मी रात्री 1:30 वाजता घरी गेलो, कीर्तन करून गेलो. मला भूक लागली होती, त्यांना म्हणलं थोडं जेवायला आहे का? ते थांबा, जसं गरम गरम करून देते. महाराजांनी पाठीमाग किचनमध्ये माझे 10 मिनटं झाले, 15 मिनटं झाली. मला थोडासा शांत आवाज यायला लागला. हो, श्री शिवाय नमस्तुभ्यम, श्री शिवाय नमस्तुभ्यम, श्री शिवाय नमस्तुभ्यम, श्री शिवाय नमस्तुभ्यम. मला असं वाटलं घरामध्ये साक्षात्कार झाला का काय. हा ना, मी पाटील तुम्हाला खोटं बोलत नाही ना. मी आपला ग्रंथ बाजूला ठेवला, तितक्याची असं पाठीमागे गेलो. हळूहळू म्हणलं, पायाचा आवाज नाही आला पाहिजे कैलास महाराज. हळूहळू पाठीमागे गेलो आणि तिचं ते काम चालू, श्री शिवाय नमस्तुभ्यम, श्री शिवाय नमस्तुभ्यम. मला एवढा आनंद झाला, काय सांगा तुम्हाला काकडे मामा. मी असं जवळ गेलो, असं हात जोडून त्याला म्हणलं, पाय पडू देतोय. तिला म्हणलं, तो पाय पडू दे. ते हो, तुम्ही महाराज आहे ना, असं काही बोलत आहे का? सगळं जग तुमच्या पाय पडतं. म्हणलं, नाही नाही नाही, तो पाय पडू. ते म्हणे, काऊन? मी म्हणलं, तो बापान कधी भजन केलं नाही, तो माईनं कधी याय ना कधीच कोणा भजन केलं नाही. तो तोंडात देवत नाव. म्हणलं, आमचं काम आहे पंढरीच्या लोका पाया पडे. जर महाराज आनंद वाटला ना मला. अहो, जाऊ द्या, बायको असू द्या किंवा भाऊ असू द्या, जर तोंडात नाव असेल ना, तर मला लोटांगण घाला. विठ्ठल त्यासाठी भजन करायचं ना तुम्हाला, तुम्ही शिवाचं भजन करा, रामाचं भजन करा, कोणत्याही देवाचं भजन करा, पण भजन करा. का? त्याचं कारण असं आहे. आता सोरबंद झालं, जाऊ द्या, राहू द्या. त्याचं कारण असं आहे, त्याचं कारण असं आहे. भजन जर तुम्ही केलं तर देवापर्यंत तुम्हाला जाता येतं. का? मी बोलून गेलो, इथं जो जन्माला आला त्याला मारावं लागतं. आमच्या महाराजांनी प्रमाण दिलं. सगळे गेले आतापर्यंत. राजा गेला, भिकारी गेला, एवढे जेवढे अवतार आले, पीर मर गए, पैगंबर मर गए, मर गए जिंदा जोगी, जपी तपी संन्यासी मर गए, मर गए हाकिम, मर गए रोगी. मी बोलून गेलो. कॅन्सर झालेला रोगी मेला, याच्यात नवले डॉक्टर मेला, हे सगळे गेले. त्याच्या पुढे बोलू का जरा? मला हे नुसते एवढेच गेले नाही, एक भारोडे बा थाप टाका. श्री दादा निर्गुण निराकार, दादा माहूर माझे गाव. निर्गुण निराकार, दादा माहूर माझे गाव. शकून सांगावया आले यमाई माझे नाव. शकून सांगावया आले यमाई माझे नाव. माझा मोबाईल आले यमाई माझे नाव. शकून सांगावया आले यमाई माझे नाव. दादा निर्गुण निराकार, दादा माहूर माझे गाव. दादा निर्गुण निराकार, दादा माहूर माझे गाव. झाकण वया आले यमाई माझे नाव. शकून सांगावया आले यमाई माझे नाव. शकून सांगावया आले यमाई माझे नाव. शकून सांगावया आले यमाई माझे नाव. शाबास.
नावाचं भरुडे 28 युगी झाले चक्रवर्ती कौरव पांडव गेले दादा नेनो किती 56 कोटी यादव गेले दादा कोणपंथी आम्ही तुम्ही जाऊ मागे कोणी न राहती महाराज हे सगळे गेले हे गेले कशामुळं यम का अजब तडाका बे तू क्या जाने लडका बे त्या काळाने आतापर्यंत कोणाला सोडलं नाही आणि तो काळ असा आहे भगवान परमात्म्याचं भजन केलं की तो पळून जातो नाही तुमच्या पाया पडतो कोण आहे पण तो कोणाचं भजन करावं लागेल दुसरं चरण तो हा पंढरीचा राणा तो हा पंढरीचा राणा पंढरीचा रायना तो हा पंढरीचा रायना तो हा पंढरीचा राणा तो हा पंढरीचा राणा पंढरीचा रायना तो हा पंढरीचा रायना तो हा पंढरीचा राणा तो हा पंढरीचा राणा उसाचा ठरा जाना उसाचा ठरा जाना तो हा पंढरीचा रायना तो हा पंढरीचा तुम्हाला हात लावू शकत नाही पण काय करावं लागेल तुम्हाला त्या भगवान परमात्म्याचं भजन करावं लागेल कोणता देव येतो तो हा पंढरीचा राणा पुसा 6 चौ 18 जना 6 शास्त्राला विचारा 4 वेदाला विचारा 18 पुराणाला विचारा हो काय त्याचं जर भजन केलं तर तो काळ तुम्हाला हात लावणार अजिबात नाही स्पर्श सुद्धा करणार नाही मग तो हा पंढरीचा राणा पुसा 6 चौ 18 जना तो हा पंढरीचा राणा म्हणजे मग कोण येतो कुठं राहतो मला त्याचं उत्तर तुकाराम महाराजांनी आंधळे पांगळे प्रकरणामध्ये दिलेलं आहे विठ्ठल विठ्ठल हरी जंबो या दीपा जंबो या दीपा माझे एक पंढरपूर गावला धर्माचे नगर देखा विठू पाटील त्याचे नाव धर्माचे नगर देखा विठू पाटील त्याचे नाव काही भोजन मागाया चला जाऊ कया माया काही भोजन मागाया चला जाऊ कया काही भोजन मागाया चला जाऊ कया माया काही भोजन मागाया धर्माचा धर्म जागो त्याच्या चरणी लक्ष लागोला विठोबाचा धर्म जागो त्याच्या चरणी लक्ष लागोला धर्माचा धर्म जागो त्याच्या चरणी लक्ष लागोला विठोबाचा धर्म जागो त्याच्या चरणी लक्ष लागोला जसं भजन करायचं कुठं येतो जंबो या दीपा माझी एक पंढरपूर गाव धर्माचे नगर देखा विठो पाटील त्याचे नाव चला जाऊ तया ठाया चला जाऊ तया ठाया काही भोजन मागाया विठोबाचा धर्म जागो त्याचे चरणी लक्ष लागो अरे जसं भजन करायचं ना तो पंढरपूरला आहे तुम्हालाही सांगतो एक वेळा पंढरपूरला जा हो तुम्ही जर गेले नसाल ना महाराज आमचा देवास आहे पंढरीचे भूत मोठे आल्या गेल्या झडपी वाटे हो बहु खेचरीचे रान जाता वेळी होय मन म्हणून तिथे जाऊ नका कोणी गेले नाही आले परंतु तुका पंढरीशी गेला पुन्हा जन्म नाही आला जन्माला आले ना तुम्ही महाराज तुका म्हणे जन्मा आल्याचे सार्थक विठ्ठलाची एक देखलिया हो तुम्ही जन्माला आले बुवा भुजंग महाराजचा ऐका वेळ काढा पंढरपूरला जा चंद्रभागेचं स्नान करा महाद्वारात जा आणि त्या देवाला एकदा बघा तुम्ही पाहिलं ना चालता चालता एक वाक्य बोलतो माणूस माणसाच्या प्रेमात पडेल याच्यात नवल नाही काय बोललो मी हो आमचे युट्यूबवाले माणूस माणसाच्या प्रेमात पडेल याच्यात नवल नाही पण त्या देवाला जर पाहिलं ना तर माणूस त्याच्या प्रेमात पडतो विठ्ठल आणि त्याच्या प्रेमात पडला रे पडला
सांगू तुम्हाला त्याच्या प्रेमात पडलं रे पडलं परत माघारी घेत नाही परत माघारी जसे जसं लावते आता 2 मिनिटं परत माघारी घेत नाही परत माघारी हो बस येणे सोसे मन झाले हव भरी परत माघारी घेत नाही. त्या देवाला जर तुम्ही पाहिलं ना महाराज काय सांगा तो मनात बसतो तो कशात बसतो हो सावळी ती मूर्ती अरे हृदय बिंबली सावळी ती मूर्ती त्या देवाला तसं पाहायला लागत बा. पण काही लोक येडे हळदी पंढरपूरला जातात गाडी वळून लावतात गर्दीमुळं हो कारण निघताना लवकर निघता आलं पाहिजे गाडी वळून लावते तर चंद्रभागेचं स्नान झालं आणि एखाद्याला जर विचारलं खरे दर्शनाला किती गर्दी अरे बाप एवढी गर्दी आहे काय सांगा चेंगरा चेंगरी चालू आहे तू लांबूनच चंद्रभागेतून म्हणतो झालं रे कालचं दर्शन कोण म्हणतो देव चंद्रभागेतून म्हणतो झालं रे कालचं दर्शन हा प्रेमात पडेल का मग देवाच्या विठ्ठल लक्षात ठेवा जसं जेवण अहो मला सांगा आता तुम्ही चालता चालता एखाद्या भाज्याचं दुकान आहे आणि त्या भाज्याचं तुम्ही नुसते डोळ्याने पाहिले हो नुसता वास आला पोट भरण का तुमचं फटका सांगा एवढं सोपं उदाहरणाच्या पेक्षा किती सांगू तुम्हाला त्याचं भाज्याचा वास आला पोट भरण का सनेवाल बाबा भरण का पाटील नाही ना पोट भरणार नाही. अरे तुम्हाला जर समजा आता किती मस्त खाली म्हणून तशी बरोबर महाराज नुसतं वास येऊन बस भागणार नाही ना. तुम्हाला जर पोट भरायचं असेल तर ते तिथं जावं लागेल भजे प्लेटमध्ये घ्यावं लागेल एक भाजा हातात घ्यावं लागेल मग लाभारे बरकतारे लाभारे बरकतारे एक एक भाजा खावं लागेल आणि मग डेरी म्हणजे प्रॅक्टिकल थेरी हे करावं लागतं. तसं पंढरपूरला गेल्यानंतर लांबून दर्शन होत नाही तुम्हाला चंद्रभागेचं स्नानच करावं लागेल तुम्हाला ओल्या वस्त्रानेशी नगर प्रदक्षिणा करावं लागेल तुम्हाला महाद्वारात जावंच लागेल गरुड खामाला आलिंगन द्यावंच लागेल आणि मग देवाचं दर्शन तुम्हाला लाईव्ह होईल बा. महाराज एकच देव असा आहे आमचा भारतातला नाही जगातला एकच पांडुरंग परमात्मा असा आहे त्याच्या पायावर डोकं ठेवलं जातं बुवा. बाकीच्या कोणत्या देवाला जा तुम्ही कुठेही जा हो अलीकडे तर तुम्ही खाटूश्यामला तर बरेच लोक चालले हो कुठेही जा तुम्ही कुठेही जा आता खाटूश्यामध्ये दुसरं कोणीच नाही देवाचा अवतार आहे भगवान बालाजी देवाचा अवतार आहे. सगळ्या देवाचा बाप कोणता आहे तो या देवाचाही देव बळिया माझा पंढरीराव बळिया माझा पंढरीराव बळिया माझा पंढरीराव जो पंढरपूरला उभा आहे ना तो हा देवांचाही देव बळिया माझा पंढरीराव. सगळ्या देवाच्या बापाच्या 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 बापाचा तो बाप आहे. बाप माझा दीनानाथ भगवान परमात्मा सगळ्या जगाचा बाप आहे बुवा. आणि म्हणून तुम्हाला जायचं ना तिथं एकदा डोकं ठेवलं तर तुम्हाला कुठं जायची गरज नाही. विठ्ठल 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 त्यासाठी पंढरी शेजारे आल्यानो संसार पंढरी शेजारे पंढरी शेजारे आल्यानो संसार 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 पंढरी शेजारे आल्यानो दिनाचा सोयरा पांडुरंग महाराज तो भगवान परमात्मा काय सांगा तुम्हाला तुम्ही त्याला फक्त पहा तो हा रे श्री हरी पाहिला डोळे भरी पाहता पाने दुरी सारुनिया. त्या देवाला चर्मचक्षु नाही अंतरचक्षुने पाहायला लागत आणि त्याच्या प्रेमात पडल्यानंतर मी बोलून गेलो परत माघारी घेत नाही. पण पवार महाराज त्याला पाहिल्यानंतर ऐका त्याला जर तुम्ही पाहिल्याबरोबर काय सांगा तुम्हाला आता दृष्टी पुढे ऐसाची तूर आहे जो मी तुझ पाहे पांडुरंगा लांचा बले मन लागली से गोणी लांचा बले मन लागली से लागले से गोणी
लागले से गोडी लागले से गोडी लागले बस 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 वेळच नाही ना आपल्याकडे. लांचावले मन लागले से गोडी ते जीवेना सोडी ऐसे झाले. महाराज त्याच्या प्रेम अहो तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे भगवान परमात्मा गोकुळामध्ये प्रगट झाला बा. गोकुळीच्या सुका अंत पार नाही लेका. बाळकृष्ण नंदा घरी आनंदल्या नरणारे आणि नंदबाबाच्या घरासमोर गर्दी जमली बा. आणि तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे घरासमोर गर्दी फक्त दोनदा जमत असते. एक तर कोणीतरी खालून वर गेलं पाहिजे नाही तर कोणीतरी वरून. हे सोपं आहे ना हे काय एवढं अवघड घे बरोबर आहे का नाही. मग तिथं काय झालं होतं महाराज भगवान परमात्मा प्रगट झाला आणि मग त्याला पायासाठी गवळणी आल्या. त्याच्यात राधा नावाची गवळण आली. बरं आल्यानंतर दही दूध तूप खाली ठेवलं आणि त्याला पाहायला गेली. मला फक्त एवढाच मुद्दा सांगायचा आहे. पाहायला गेल्यानंतर लगेच त्याच्या प्रेमात पडली. प्रमाण सांगतो तुम्हाला. पाहिला पाहिला नंदाचा पाहिला पाहिला नंदाचा नंदन पाहिला पाहिला नंदाचा नंदन पाहिला पाहिला नंदाचा नंदन पाहिला पाहिला नंदाचा नंदन. भगवान परमात्मा बाकीचे कवळे म्हणले अगं राधे तुला देव पाहायचा ना. देव पायासाठी गेली बापन. काय सांगा तुम्हाला जाताना तड 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 चालत गेली. भगवान परमात्मा यशोदेच्या मांडीवर आहे. यशोदेच्या मांडीवर असलेला भगवान परमात्मा पाहिला. आ हा 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 काय सुंदर मूर्ती बुवा. कुरळे केस आहे लिंबासारखे टपुरे डोळे उसाच्या कांड्यासारखे हातपाय सावळी मूर्ती बुवा. महाराज पाहिल्याबरोबर पाहिली वेदनावी पैसे जीवी जोडवणे श्रीकृष्ण सौंदर्या पुढे बोलवणी लक्ष्मी झाली वेळे मदन पोटा आले बा पुढे कुणीकडे इंद्रचंद्र किंवा राजेश सुकुमार मदनाचा पुतळा राजेश सुकुमार रमेश शिकळा. ओ भगवान परमात्मा एवढा सुंदर आहे एवढा सुंदर आहे. राधा प्रेमात पडली बुवा आणि मग त्या राधेला महाराज काय सांगा तुम्हाला कृष्णा तू जमीन हा एकली न गमे राती. हो काय सांगा तुम्हाला त्या भगवान परमात्म्याच्या प्रेमात पडलेली राधा गवळण. हो बाकीच्या गवळणी विचारलं का ग काय एवढी प्रेमात पडली. तिनं सांगितलं तुला माहित नाही. हा माझा भगवान परमात्मा एवढा सुंदर आहे. राम बरेबा कृष्ण बरेबा राम बरेबा कृष्ण बरेबा कृष्ण राम कृष्ण सुंदर बरेबा बाईयानो सुंदर बरेबा बाईयानो गोविंद बरेबा गोपाळ बरेबा गोविंद बरेबा गोपाळ बरेबा सुंदर भरवा बाईयानो सुंदर भरवा बाईयानो कृष्ण भरवा गोल भरवा गोम भरवा त्या राधेला प्रश्न विचारला ललित नावाच्या गवळणीनं सांग तो भगवान परमात्मा कसा. तिनं सांगितलं राम बरेबा कृष्ण बरेबा सुंदर बरेबा बाईयानो राम बरेबा कृष्ण बरेबा गोविंद बरेबा गोपाळ बरेबा. तो भगवान परमात्मा कुठं आहे तो बोललो मी जम्बू या दीपा माझी एक पंढरपूर गाव त्यासाठी पंढरपूरला जा मृत्यू लोकी एक नगर त्याचे नाव पंढरपूर किंवा जो या भिवरीच्या तिरी कट धरून या करी पाऊले समची साजिरी अंतरी धरोनी राहीनव. हा मला तो हा पंढरी सराना पुसा साजो 18 जना ज्ञानेश्वर माऊली धनराज माऊली ज्ञानेश्वर माऊली धनराज गरजता पवाडे कळकाळ पाया पडे तो हा पंढरी साराना पुजाचा वाटत यथामती यथावकाश. हो एक दोन चरणावर बोलायचा प्रयत्न केला. झालेली सेवा पंडित पांडुरंग परमात्म्याच्या चरणी अधिष्ठान हनुमंतराच्या चरणी उपस्थित असलेले सर्व श्रोतुगण गायक वादक आई जिजामाताच्या चरणी सेवा समर्पित सेवेला पूर्णविराम. हो सुंदर असं हे नियोजन गवारे महाराजांचं. त्यांचं तुमच्यावर प्रेम आहे आणि मग हा सगळा योग येतोय. वास्तविक पाहता मी बोलून गेलो मला शिट द्यायचं फार जोर येतं काकडे मामा. हा कारण हे सगळं मला ट्रॅफिकच एवढी झाली पवार मामा. हो काय सांग
सांगा तुम्हाला, पण ते एखाद्याला जर गालबोट लागला, धक्का लागला तर ते लगेच पुढे येते. हो, त्याचं नुकसान जर 1,000 झालं तर ते 10,000 मागते. हो, लय अवघड काम आहे, लय अवघड काम, लय अवघड काम आहे. त्यासाठी हे पण आता हे सगळे आमचे आनंद पाटील असतील, सुनील महाराज असतील, ही सगळी मंडळी. आणि माझा एक स्वभाव असा आहे, हो, माझ्याकडून भगवान परमात्मा सेवा करून घेतो बस, सखा कृपावंत वाचा त्याची. त्याच्यामुळे मला कशाचा परिणाम होत नाही. पाऊस आला ना, वातावरण विस्कळीत झालं असतं बुवा, पण देवाची कृपा असल्यावर सगळं काही व्यवस्थित होतं. काय हा, देवाची कृपा असली ना सगळं काही व्यवस्थित होतं. त्याने आपली परीक्षा घेतली, तुम्हाला बोललो होतो मी, ते थोड्या वेळात निघून जाईल. आणि म्हणून, आणि दुसरी गोष्ट अशी, तुम्ही घड्याळ पाहून घ्या, 10 वाजून 32 मिनिटं झाली असतील जास्तीत जास्त. किती? हा, कारण बोलणं आपलं स्पीड नाही. कमी वेळात जास्त भांडवल कसं टाकायचं हे ईश्वर कृपेनं, संत कृपेनं, गुरु कृपेनं ह्या सगळ्या गोष्टी होत असतात. आणि म्हणून पुनश्च एकदा लक्षात ठेवा, मला जातात एवढा संदेश द्यायचा आहे. कारण आईसाहेबाच्या पुण्यतिथीच्या जयंतीच्या माध्यमातून हा कार्यक्रम आहे ना, मग महिला मंडळाने सुधारलं पाहिजे, पुरुष मंडळी सुधारलं पाहिजे. जागा, कारण आज जागा होण्याची फार गरज आहे. आम्ही ब्रह्ममाया तुम्हाला सांगू, पण भविष्यामध्ये आपल्यावर जे येणारं संकट आहे ते संकट येऊ नये त्यासाठी प्रत्येकाने आपल्याला गीतेचे श्लोक आले पाहिजे थोडीफार, आपल्याला हरिपाठ आला पाहिजे थोडाफार, आपल्याला गाथ्यातलं भजन आलं पाहिजे थोडंफार, आपल्याला ज्ञानोबराचे ज्ञान एकतरी व्हावे अनुभवावे. आमच्या ज्ञानोबराय नामदेवराय सांगितलं, त्यासाठी सावध व्हा बाबा, चांगले पोरं जन्माला घाला, चांगल्या पोराचं संगोपन करा, संस्कार द्या, कारण भविष्यामध्ये धर्म टिकला पाहिजे. फक्त एवढंच बोलतो, थांबतो. विठ्ठल जय जय विठ्ठल, विठ्ठल जय जय विठ्ठल जय विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय. हा बोले करा क्षमा राजा महाराज तुम्ही आना विचारला क्षमा राजा महाराज तुम्ही दानेश्वरा राखा पाया पैकी करा क्षमा राजा महाराज